रेणुकेचं म्हणणं हाय का म्या तुला 3 दिवस सांभाळलं तर तिचा भंडारा आणि माझा भंडारा एक आल्यावर ज्या बाप्याच्या अंगावर साडी आहे साडी निघून जाईल आणि तुला 3 दिवस नाही सांभाळला तर तिचा आशीर्वाद नाही राहायचा। तुला आता 3 दिवस सांभाळायलाच लागेल मला। काय करू तुझं कुठं ठेवू? बाहेर ठेवलं तर लोक तुला भेट्याल काय तर करत्याल। आपण एक करूया तू माझ्या घरला चल। आवा भैरी निस्ता इथून तिथून इथं कव्हर करणार आहेत। बोला काहीतरी काही झालं आहे का? काय म्हणलं होतं तुला म्या? तात्या जा माग नाही आधीच बहिरी बोलत नाहीत त्यांचं डोकं आहे फिरलेलं तुगा सगळा राग तुझ्यावर निघा ना ग जा माग नाही ए पण म्या काय गप्पा मारायला नाही आलो इथं। मग कसं पाय आला आहेस? मग तेच सांगायला आलो मध्ये मध्ये कशाला थांबवतो मला तू? ए काय बोलायला आहेस बोला जाय। अरे पाटलाच्या पोराचं लगीन आहे आज। काय आरडू नका। अरे लगीन आहे त्याचं आज। अरे पंचांग नाही बघितली पत्रिका नाही काय नाही बाळू म्हणला लगीन लावून द्या ठरलं लगीन। आता काय डोसक्यावर अक्षर पडलं की लगीनच होईल। मला वाटलं तुम्हाला बी बोलीला असं। ए सांगायचं होतं ते सांगितलंस ना? होय होय मी आता जाणारच आहे लग्नाला। म्हणलं आपण संग जाऊ तुम्हाला जर सांगितलं असेल त्यांनी तर। ए तात्या झालं ना निघ जातो मला काय मला वाटलं संघ असेल बरं। पेटतय मला तर आता असं वाटायला लागलं आहे तेव्हा पानं जे केलं ते बराबर केलं। बांगड्या सत्ते ए सत्ते वय गंगूताई तू आत ये। हा काय झालं? हे बघ अरे आधी बाहेर काढ त्याला बघायला काय सांगतो हैस? नाही तेव्हा आता आपल्यातच राहणार आहे। काय? अरे येडा बिडा झाला आहेस का काय? आधी त्याला बाहेर काढ। अवस्था सापाला कोणी घरात ठेवतंय वय? अगं 3 दिवस तो आपल्यातच राहील। 3 दिवस त्याला दूध पाजा। हा अरे काय चाललं आहे बाळू? अगं कुणी काय बोलत नाही म्हणून काय बी चाललं आहे का तुमचं? एवढं सापाला दूध पाजायला सांगताय तो डसला बिसला म्हणजे? सांगतोय तेवढं करा। नाही नाही तू काय बी सांगशील आणि आम्ही ऐकायचं वय? वय पहिलं बाहेर काढा त्याला। आणि असलं समजा सांगताय कोण तुम्हाला?
अगं माझ्यासाठी करा. हा 3 दिवस त्याला दूध पाजा, काय बी करणार नाही तू. हा त्याच्यामुळे दुधाची वाटी ठेवायची आणि तुमची कामं करायची, बाकी काय बी होणार नाही. हवं पर करून तर बघा की काय होणार नाही, ऐकल तुमचं. सत्य काय करायचं? मला काय ठाव, हे ऐकणार आहेत वय. आता इशे वाढू नका. हा त्याला दूध पाजा, जावा. जावा. हो वैजंता, पाटलाने लग्नाला बोलवले खरे, अयो पण जायचंय की नाही म्हणतो मी. तर मला विचाराल तर नाही जायचे, अयो जायचंय नाही असं कसे? कारण तुम्ही तिथे गेल्यावर गप्प बसणार नाही. काही घोळ होण्यापेक्षा घरात बसा. अयो पण वैजंता, अयो लग्नाला गेलो नाही तर पाटील काय विचार करेल म्हणतो मी. अयो माझा चांगला मित्र जाईल आणि गेलो तर लोक काय म्हणतील. अयो मी एवढा त्यांना बहिरीकडे घेऊन गेलो, बहिरीकडून काही झालं नाही, माझ्याकडून काही झालं नाही, तो कसलीच मदत झाली नाही माझ्याकडून. आणि लग्न लावून कोणी दिले? अयो बाळून. सगळं केलं कोणी? बाळून. अयो म्हणजे मी काय केले? मी काहीच केले नाही. अयो अयो. बैरी, आवाज काळ बैरी. अहो काय डोळा मिटून बसलाय. हा चला वाईट दर्शक लापशील लाडू खाऊन येऊ की. अरे कुठे जाऊन यायचं बोलतोय? लग्नाला, पाटलाच्या पोराच्या लग्नाला जाऊन येऊ. मंगळू, मला चितवतात. मग अहो आता तुम्हाला अंधारून सांगितलं, गोंजारून सांगितलं, हात जोडले, लोटांगण घातलं, परवाच काहीच नाही. मग चिठ्ठवू नको तर काय करू? माझ्या क्षमतेवर संशय घेतोय. संशय नाही, आता तर मला हळूहळू खात्रीच पटायला लागली आहे. मंगळू, अहो त्या पाटलाच्या पोराचं लगीन आधी जुळवाया बघितलं, तू मोडलं, आणि आता मोडाय बघतो, जुळतच चाललंय. अरे इतकं सोपं नाहीये ते. पण नाही वय. अव त्यो तात्या येऊन माझात काय काय बोलून गेला, ऐकलं नाही वय. अव त्यो म्हणला लगीन लागणारच. तुम्हाला अक्षदा टाकाय बोलिला आहे. गप. अक्षदा नाही, आता मंत्रच टाकतो त्याच्यावर. काय टाकायचं ते टाका, लागलं तर मला बी त्या हवामात टाकू द्या. पर फक्त काही नाही बघा. अहो हे लगीन जर झालं तर गावात तोंड दाखायला जागा राहायची नाही. आता तासाने तर पैजच लावली माझ्या संग, लगन लागणार म्हणी. बाळ्याने जर लगीन लावलं नाही तर मिशी काढीन म्हणलं. आता बघ मी काय करतोय ते. अहो आपण काय बी करीत नाही, जे करतो ना बाळूच करतो. मंगळ्या, तुझा त्या बाळ्यावरचा विश्वास वाढत चाललाय वाटतं. अहो आता डोळ्यामोर घडतच आहे तसं.